नमस्कार. सुनीताज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मुळ्याचे पराठे. त्यासाठी इथे घेतले मी 2 मुळे. आता आपण आधी मुळ्याची साल काढून घेऊ. मी अशा प्रकारे मुळ्यांची साल काढून घेतली. आता आपण ते किसून घेऊ. त्यासाठी इथे मी मध्यम छिद्राची किसणी घेतली. जाड किसणी घेतली तर आपले पराठे फाटून जातात. आपण आता मुळे किसून घेऊ. आपला किस छान मध्यम आकाराचा पडतोय. मी अशा प्रकारे सर्व मुळे किसून घेतले. मुळ्यांना पाणी भरपूर सुटतं. त्यासाठी आता मी यात थोडे मीठ टाकून ठेवते, म्हणजे जे पाणी आहे ते पाणी सगळं सुटून जाईल. छान 2 चमचे आपण मीठ टाकून घेऊ. आता आपण मुळे बाजूला ठेवून देऊ. आता आपण पराठ्यांसाठी पीठ भिजवून घेऊ. त्यासाठी घेतले मी इथे 2 वाट्या पीठ, चवीप्रमाणे मीठ, थोडासा ओवा घेतला मी हातात, तो छान चोळून घ्यायचा. ओवा चोळल्यामुळे चव खूप छान लागते. थोडीशी पिठामध्ये हळद टाकू. हळदीमुळे पराठ्यांचा कलर खूप छान दिसतो. थोडंसं मोहनसाठी तेल. कणिक भिजवताना छान थोडी नरमच कणिक भिजवायची, म्हणजे पराठा लाटायला सोपा जातो. कडक पीठ असलं तर ते फाटण्याची शक्यता असते. आपण पिठाला तेल लावून घेऊ. आपण आता थोडा वेळ पीठ झाकून ठेवू, म्हणजे पीठ छान मुरून जाईल. आता पराठ्यांसोबत खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊ. त्यासाठी घेतली मी कोथिंबीर, पुदिना, मिरच्या, लसूण, थोड्याशा डाळ्या, छोटा 1-2 चमचा साखर, मीठ, इथे मी अर्ध्या लिंबाचा रस. आता आपण ही चटणी मिक्सरला फिरवून घेऊ. त्यामध्ये थोडं पाणी टाकून बारीक करू. डाळ्यांमुळे चटणीला छान घट्टपणा येतो. तयार झाली आपली पुदिन्याची चटणी. आता आपण ती काढून घेऊ. छान पुदिन्याच्या चटणीला आपण जिरे आणि कढीपत्त्याचा तडका देऊन घेऊ. कणिक मळून घेतली, चटणी करून घेतली. तोपर्यंत पहा मुळ्याला किती पाणी सुटलं. आता आपण हा मुळ्याचा किस कपड्याने निपळून घेऊ. त्यासाठी इथे एक अशी गाळणी घ्यायची, त्यावर असं कापड टाकून घ्यायचा, त्यावर हा मुळ्याचा किस. हे पाणी पूर्ण असं पिळून घ्यायचं, म्हणजे आपलं सारण पातळ होणार नाही. त्याला आता पाणी सुटणारच नाही, कारण आपण आता मीठ लावून त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलं व छान कपड्याने निपळून घेतलं त्याला. पहा आपलं किती पाणी गोळा झालं. आता आपण ह्या भांड्यामध्ये किस काढून घेऊ. हात कमी दिसत असला तरी तो भरपूर किस आहे. आपण सारणामध्ये टाकण्यासाठी आल्याचा तुकडा, 3-4 मिरच्या, थोडासा लसूण, थोडं मिक्सरवर फिरवून घेऊ. आम्ही थोडासा जाडसर फिरवून घेतला मिरच्या आणि लसूण, अद्रक. छान मुळ्याचा पाला सुद्धा मी बारीक कापून घेतला. थोडीशी कोथिंबीर, चवीप्रमाणे तिखट मर्यादितच टाका, कारण आपण मिरच्या पण घेतल्या आहेत. जिरेपूड, धनेपूड, हळद, थोडा गरम मसाला, 1 चमचा तीळ. आपण यात आधी मीठ टाकल्यामुळे मी मीठ टाकलेले नाही. यात आता हा तयार केलेला ठेचा आता आपण छान कालवून घेऊ. छान कालवून घेतला. आता आपण पीठ केव्हाचे भिजवून ठेवल्यामुळे किती छान मुरले गेले, किती नरम कणिक आहे. तर यातला आपण एक गोळा तोडून घेऊ. त्याला पिठामध्ये घुसळून घ्यायचे. तुम्ही असा सुद्धा गोळा करू शकतात, म्हणजे पराठा छान फुलतो. आता छान मोदकासारखं करून घ्यायचं. जे शिल्लकचं पीठ असेल ते तोडून घ्यायचं. पुन्हा त्याला पीठ लावून आपण पराठा लाटून घेऊ. पराठा हलक्या हाताने लाटायचा, आणि कणिक जर नरम असली तर पराठा लाटायला जड जात नाही. मी एकीकडे तावा तापायला ठेवला आहे. किती छान एकसारखा पराठा लाटून घेतला आपण. जास्त जाडही नाही व बारीक पण नाही. गॅस थोडी मीडियम करून घेऊ. पराठा उलटवून घेऊ. पराठा मीडियम गॅसवर शेकला म्हणजे छान शेकला जातो. किती छान फुगतोय आपला पराठा. कलर सुद्धा खूप छान दिसतोय. आपला पराठा सगळीकडून शेकून झाला. आता आपण काढून घेऊ. मी आता तुम्हाला दुसरा पराठा सुद्धा लाटून दाखवते. छान मोदकासारखी त्याची पारी करून घ्यायची. त्याला मोदकासारखा बंद करून घ्यायचा गोळा. आता पीठ लावून आपण पराठा लाटून घेऊ.
पहा किती छान मी पराठा लाटून घेतला, जाडही नाही आणि बारीक पण नाही. किती छान फुलतोय आपला पराठा. पूर्ण 100 बाजूंनी तो फुगला म्हणजे तो कुठेच कच्चा राहत नाही. किती छान शेकला गेला आपला पराठा. आता आपण सर्व पराठे अशाच प्रकारे लाटून घेऊ. तयार झाले आपले मुळ्याचे पराठे. पहा मधलं सारण पूर्ण सगळीकडे भरलं गेलं. मधून सुद्धा किती छान दिसतंय. तुम्ही पाहू शकतात. तुम्ही चटणी सोबत, दह्यासोबत, लोणच्या सोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.